नाही म्हणजे नेमकं कधी आलीस? तुम्ही सुजित सरांना फाईल मधली कामं करायला सांगत होते तेव्हा. अच्छा अच्छा, तेव्हा आलीस का? बर 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 बर. काही काम होतं का? हो, म्हणजे तुमच्या स्टडी रूमची डस्टिंग करायची होती. नाही नाही, तू नको करूस, मी दुसऱ्या नोकराकडनं करून घेईन ते. हा, ह्या अवस्थेमध्ये तू काम करतीस? तुला किती वेळा सांगितलंय की तू जा, आउट हाऊस मध्ये जा, आराम कर. हा, मी सांगतो हे काम दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. जा तू आधी. स्वानंदी जातीस ना? जा जा. हो साहेब. सुजितराव, बंगल्यातले सगळेजण उठायच्या आधी मी निघते. फॅक्टरीत पण फार लोक आलेली नसणार, मला शोध घेता येईल. ए स्वानंदी, इकडे ये. काय मॅडम? काय ग, कुठे चाललीस एवढ्या सकाळी सकाळी नटून थटून? हा, तुला विचारतेय मी, मराठीत विचारतेय, कळत नाहीये का? काही लपवतेस का माझ्यापासनं? का नवरा तुरुंगात आहे म्हटल्यावर बागडायला मोकळी तू? मी हॉस्टेलला चालली. काही गरज नाही हॉस्टेल बिस्टेलला जायची. आज आमच्या घरी किटी पार्टी आहे आणि माझ्या श्रीमंत फ्रेंड्स येत आहेत, कळलं? चल लवकर कामाला लाग. घर साफ कर आणि जेवण बनव. 2-3 डिश बनव आणि 2-3 ज्यूस बनव आणि स्टार्टर्स बनव. स्टार्टर्स मध्ये काय बनवशील? आपलं चीज टोस्ट झालं, हराभरा कबाब, कटलेट आणि पंजाबी आणि चायनीज जेवणासाठी. आणि ओ, तेल सगळ्यात कमी घाला. चला चला, जा कामाला लागा. मॅडम, तुम्ही घरी किटी पार्टी करणार आहात का? नाही म्हणजे नेहमी क्लबला जाता ना तुम्ही. किटी पार्टी घरात करायची याच्यासाठी तुझी परमिशन घ्यायची का आता? आम्ही क्लब मध्ये करू नाही तर रेल्वे स्टेशनवर करू. तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम नाहीये काहीच, पण असं मनी सर तुरुंगात असताना आपल्या घरी पार्टी करणं. 1 मिनिट, पार्टी माझ्या घरात आहे, आपल्या नाही. हा, नोकरांनी मालकांचं घर आपलं समजून काम करावं. हा, पण आपलं म्हणून अधिकार गाजवू नये. चल लाग कामाला लवकर. तुझा नवरा फ्रॉड निघाला, केलेल्या कर्माची शिक्षा भोगायला लागते त्याला. त्याला मी काय करणार? त्याला पैशांची हाव सुटली आणि दगा दिला त्याने, एवढी अफरातफरी केली. तो सज्जन असताना तर ही वेळ आलीच नसती त्याच्यावर. मॅडम प्लीज, मनी सरांनी काही दगा वगैरे दिलेला नाहीये. ते निर्दोष आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांचा काहीही संबंध नाहीये. आणि मनी सर एवढे वर्ष झाले तुमच्या घरी काम करतायत, राहतायत, तरी तुम्ही त्यांना ओळखलं नाही अजून. तुरुंगात जाणारा प्रत्येक माणूस दोषी नसतो आणि प्रत्येक दोषी माणूस तुरुंगात जात नसतो. मनी सर तुरुंगात आहे याचा अर्थ असा नाही की ते दोषी आहेत, ते निर्दोष आहेत आणि हेच सत्य आहे. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तर तुमच्या गुन्ह्यासाठी मला सुद्धा जेलमध्ये पाठवाल. उद्या सकाळपर्यंत ही कामं करा. मणी सरांना जेलमध्ये अडकवायचा प्लॅन सुजित सर आणि सरपोतदार साहेबांनी तर बनवला नसेल. काल ते त्याबद्दलच तर बोलत नव्हते. हे, मला अक्कल नको शिकू त्या फ्रॉड माणसाची बाजू घेऊन. माझ्या श्रीमंत मैत्रिणी येणार आहेत, वक्तशीर आहेत त्या. त्यांना उशीर वगैरे झालेला आवडत नाही अजिबात. तेव्हा जाऊन कामाला लाग. चला चला, कामाला लागा. स्वानंदी, मी काय सांगितलं? आज जा आणि कामाला लाग. आज नेमकं मला फॅक्टरीत जायचं होतं. त्या शालिनी मॅडमनी मुद्दाम काम लावलं मला. आता त्यांची पार्टी संपेपर्यंत मला काही इथनं हलता येणार नाही.
मणीसराव ऐका ना, अहो सगळं तुम्ही एकट्यानेच करताय. मी येते की मदतीला, आपण दोघं मिळून करूयात. नाही, हे काय, मला वाटलं होतं की स्वानंदी कामाने पिचून रडत असेल, त्रासात असेल, पण ही तर मजेत आहे, हसतेय. कटलेट सुद्धा रेडी आहेत. प्रेग्नंट असून इतकं काम करूनही स्वानंदी खुश कशी काय राहू शकते? शेम ऑन यू संचिता. तू असताना स्वानंदी जर आनंदात असेल, हसत असेल, तर तुझा काय उपयोग? नॉनसेन्स. काहीतरी करून हिला रडवावंच लागेल, काहीतरी करायलाच लागणार आहे. सदा 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 स्वानंदी कुठे आहे रे? तिच्यासाठी ना हे पार्सल आलंय, आत्ताच डिलिव्हरी बॉय देऊन गेला. तिला द्यायचं आहे. मॅडम द्या माझ्याकडे, मी देतो. कशाला? शहाणपणा कशाला करतेस? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना. स्वानंदी कुठे आहे? नाही माहिती ना? सोड मग. हे पार्सल इथेच ठेवते मी. स्वानंदीचं आहे ना, आपण उगाच कशाला कुठे घेऊन जायचं? असू दे, इथे घेईल ती. ओ, मला फोन येतोय वाटतं. हा मोनिका बोल. अच्छा, हो का? बर, ओके. आनंदी मॅडम साठी पार्सल, ते पण ह्या घरच्या पत्त्यावर. पण ते ऑनलाईन कधी काही मागवत नाही. कोणीतरी गिफ्ट पाठवलं असणार, मॅडमला सांगायला हवं. स्वानंदी मॅडम, तुम्ही इथे येतोय? काय झालं दादा? अहो, तुमचं पार्सल आलंय. माझं पार्सल? माझं नसेल, दुसऱ्या कोणाचं तरी असेल. हो नाही, तुमचंच पार्सल आहे. पण माझ्यासाठी कोण पार्सल पाठवेल? तुम्ही एकदा बाहेर येऊन बघा, मग समजेल. बरं, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. ठीक आहे.